राष्ट्रवादीमध्ये आता लवकरच नेत्यांची नवी फळी दिसू शकते, कारण पक्ष बळकट करण्यासाठी पक्षात अनेक बदल करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलंय। ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते। या मेळाव्यात जुन्या नेत्यांनी आता थांबावं असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला। याशिवाय पक्ष सोडणाऱ्यांनाही अजित पवारांनी आपल्या खास शैलीत दम दिलाय। अजित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात। अरे तुझे मी किती स्वभाव बदलला लोकांना दिसतोय ना, तर माझा स्वभाव मी असं कधी बोलणार होतो का? बदलावं लागतो काळानुरूप। तू बोलणारच तयार नाही, माझ्याकडे लक्ष नाही दिली, बसू पाटील माझ्याकडे बघत नाही, तुझ्याकडे बघायचं म्हणजे काय? तुझा फोटो लावून असं बसायचं? बघायचं म्हणजे काय करायचं? तू पण त्या ठिकाणी हल्लं पाहिजे, तू पण मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे। आता जुन्या लोकांनी जरा आशीर्वाद देण्याचं काम करा ना बाबा। आता पार तुमच्या मुलांना मुलं झाली तरी तुम्हालाच पाहिजे म्हणल्यावर कसं काय करायचं? त्याचा विचार श्रीगोंदा असेल, श्रीगोंद्यामध्ये देखील ज्यांना पालकमंत्री पद दिलं, ज्यांना प्रांताध्यक्ष पद दिलं, काय द्यायचं राहिलं होतं? सगळं काही दिलं होतं तरी सोडून गेले। साहेबांना एवढं ते लागलं, साहेबांना काही झालं तरी त्याला पाहिलं पाडायचं। एक तर आपण कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी आपल्या नादी लागलं तर त्याला सोडायचं नाही।